चांगला अनुभव तुकाराम मंगेले यांनी सांगितलंय. कारण ज्यावेळेस मी पहिल्या वेळेला 2007 साली आलं तेव्हा काय बघितलं तर क्रिकेटची शिस्त पहिलं बघितली आणि क्रिकेट कशा पद्धतीने खेळायला हवं. कारण पूर्वी 12 ओव्हरच्या ते मॅचेस असायच्या आणि नक्कीच क्रिकेटला घेऊन जाणारं मी ते टॅलेंट बघितलं तुकाराम मंगेला. नक्कीच म्हणजे 2008 पर्यंत ते 12 षटकांचे सामने पाहिले. ज्यावेळेला एनसीए चषकामध्ये 3 विनर्स बँड्रा संतोष सक्सेनाचा संघ विजेते झाला. पण 2007चा जो फेमस फायनलचा मॅच कैलासनं पाहिलाय. ह्याच्यामुळे इंडियन स्पोर्ट्स आणि तो शिवशक्ती कोचिवडेचा मॅच 12 षटकामध्ये 159 धावांचा पाठलाग तो आपण पाहिलाय आणि तेही या मैदानानं पाहिलंय. चर्चा तिथे होईल पण तो आता जाऊया सलामी जोडी मैदानावरती. डॅनिश विनोद आणि पहिल्या षटकात आणण्यासाठी आर्यन सज्ज होतोय. आर्यन पहिल्या चेंडूला बघितलं आपण लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक सिंगल येते. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत आला होता तिथपर्यंत बघितलं एक धाव आरामाने पूर्ण केली जाते. ऑन द मार्क पाहायला मिळतोय दानिश आणि ऑन द मार्क पाहायला मिळतोय बघितलं पेलार बीचा संघ. एक पेलार बीचा संघ आहे आपल्या बरोबर बाजूचा आणि एक श्रीवर्धन वर्ण आलेला हा संघ आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने बघतोय. पाठीमागे गेला थोडासा कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळलं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. रायगड वर्ण आले, श्रीवर्धन वर्ण आले. मंडणगडचा संघ देखील याच्या अगोदर खेळला होता. म्हणजे फार दुरूनही संघ येतात या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. नक्कीच बघितलं आपण नारंगीचं ऐतिहासिक मैदान आहे आणि मागच्या वर्षीची ओपनची स्पर्धा आणि बरं बघितलं आपण प्रसिद्ध असं मैदान पाहायला मिळते. लॉफ करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. गडी बाद कोणती चूक होत नाहीये. चण गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. अशा पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. बघितलं आपण चेंडूला डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र इन दी एअर अँड दॅट इज अ ब्युटिफुल कॅच बाय द फिल्डर हिअर. यस तुकाराम मंगेला मुंबईची आठवण झाली. मुंबईच्या भरपूर बघितलं आपण त्या संघाची देखील आठवण झाली या विकेटवरती. कारण मॅटलेस असो, बंड्याबॉय असो, साईनाथ असो किंवा अनेक मिमणे ते संघ असो आजही आपल्याला आठवत आहेत. कारण अनेक क्रिकेटरने या मैदानावर क्रिकेटला खेळलेलं आहे. नक्की फोर्टकडनं एक टीम यायची फोर्ट चर्चगेटवरनं त्याची आठवण येते. हलक्या हातानं तर फ्रंट फूट वरती आले. ड्राईव्ह केला हलक्या हातानं. जोपर्यंत स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल 2 धावा. माहिती आहे थोडंसं दव आले दुखाई आहे त्याच्यामुळे अलॉंग द ग्राउंड खेळणं तेही तितकंच आवश्यक आहेत आणि तेच खेळलं गेलं. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 4 वरती. जय आल्यात. जय 2 वरती, विनोद 1 वरती. तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा 1 गडी बाद 4. 4 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. व्ही शेप मध्ये बघितलं शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन देखील आपल्याला इकडनं पाहायला मिळते. त्यानंतर ऑफ साईडला बघितलं पॉईंट पाहायला मिळते. प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न टेक्निकचा वापर केला जातोय. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. दिशा दिली जाते चेंडूला. या सिंगलच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाईल 5 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. विनोद 1 वरती खेळतोय. जय 3 वरती खेळतोय आणि पेलार बीच्या संघाची धावसंख्या बघितलं आपण 5 वरती पाहायला मिळते. 5 इज द स्कोर हिअर. झेल होईल का नाही. दोन्ही क्षेत्राशी मध्ये चेंडू पडला जातोय आणि पुन्हा एकदा बॅकअप केला जातोय तो चेंडू. धावांची गती पुढे सरकली जाईल 7 या धावसंख्येवरती. बघितलं आपण पहिलं षटक संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितलं आपण 7 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद झालाय आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा पेलार बी वर्सेस श्रीवर्धनच्या मॅच मध्ये आपण येऊया.
मागचा मॅच जसा बागबानलाने जिंकला होता त्याच्यामुळे अपेक्षा त्या टीमकडनं सुद्धा वाढलेल्या आहेत. टप्प्याचा चेंडू बॅटची कडा चेंडू यशेच्या आता लागून चाललाय. थर्ड मॅन डिझाईन मध्ये पाठलाग केला जातोय जोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील फलंदाज. या 2 धावांनी स्कोर डबल डिजिट मध्ये जातोय 10 वरती जाऊन पोहोचलेला असताना. आणि कित्येक स्पर्धेमध्ये म्हणजे ही स्पर्धा आहे म्हणजे आपण रात्री 10, 11, 12, 2-2 वाजेपर्यंत जे कॉमेंट्री केलेली आहे जे थंड म्हणजे अजूनही आठवते कैलास 2 वर्ष अगोदर पूर्णपणे थंडगार वारा वाहत होता आपल्यावरती आणि त्या थंडीमध्ये सुद्धा खेळही झाला होता आणि जे कॉमेंट्री करायला मजाही आली होती. फटका थोडासा फसला आहे. आपण नो मॅन स्लॅम मध्ये चेंडू पडतोय कव्हरच्या दिशेनं फील्ड केलं जाईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण 9 चेंडूचा खेळ झाला 1.3 11 धावा आहेत 1 गडी बाद. बघितलं आपण नारंगी गावामध्ये कॉमेंट्री करण्याची मजा काय मी म्हणेन तर कॉमेंट्री बॉक्स बघितला आपण एखाद्या स्टेडियम सारखं बघितलं आपण हा कॉमेंट्री बॉक्स आहे तुकाराम मंगेला आणि तो व्ह्यू देखील बघितला आपण तर छान असं आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय आणि नक्कीच वेगळी मजा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फिरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू ऑन साईडला जिथपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय 1 धाव आरामाने पूर्ण केली जाते. म्हणजे असं म्हणावं लागेल की जिथून समालोचन करताना आपल्या पूर्ण मैदानाची बॉन्ड लाईन आपल्याला क्लिअर दिसते पूर्णपणे. म्हणजे पाठीमागे जरी चेंडू गेला तरी बॉन्ड लाईन दिसते समोरचा तरी आपल्याला बॉन्ड लाईन दिसते असं हे मैदान आहे. फाईन खेळलाय चेंडूला सिंगल आले 1च धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धाव्याने बघितलं आपण पेलार बीचा संघ पोहोचतोय बघितलं आपण 13 धावसंख्येवरती तर पेलार बीचा संघ बघितलं आपण नालासोपारा ईस्टचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा स्पर्धा बघितल्या आपण त्या पेलारच्या मैदानावरती देखील पाठ पडले गेले आहेत मोठ्या मोठ्या स्पर्धा तुकाराम मंगेला. नाही भरपूर स्पर्धा होता रुमर कंपाऊंडच्या त्या मैदानावरती कित्येक स्पर्धा आपण पाहिल्यात. आता स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न शेवटचा चेंडू आला निर्धाव शेवटच्या चेंडूवरती धाव नाही आले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 13-13. ते 20च्या खाली थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच प्रयत्न असेल उजव्या हाताने ऑन साइडला काय स्ट्रोक खेळलाय अप्रतिम चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय षटकारासाठी इट इज अ बिग इयर. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेमध्ये आपण येऊया. डेड बॉलचा इशारा होतोय चेंडू थोडासा हातामध्ये स्लिप होतोय. ज्या ड्यू फॅक्टरचा मी उल्लेख केला होता दवाचा त्याचा परिणाम जाणवतोय प्रभावही जाणवतोय. पहिले 3 दिवशी नव्हतं क्लिअर वातावरण होतं पण आज सकाळीच आम्ही म्हटलं होतं जी ह्युमिडिटी आहे जे गरम आहे त्याच्यामुळे कदाचित संध्याकाळी ड्यू फॅक्टर येऊ शकतो आणि तो दवाचा प्रमाण डेड बॉलचा इशारा होत असताना धावा आहे धावफलकावरती 19 धावा. यावेळेस बघितलं आपण चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला गेला होता तर बघितलं आपण तर चेंडू पाठीमागे निघून जाय. गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर स्वतःला कंट्रोल करतोय या गोलंदाज. लेग ब्रेकचा वापर तुकाराम मंगेला. नक्की जैसे आप हमेशा कहते हैं ना कि आंखों से दूर रखने की कोशिश त्याच्या बॅट्समन पासून लांब खेळवला होता या चेंडूला. मिस टाइम झालाय समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा दूर राहिला थोडासा दूर राहिला. सुजित होते समोर थोडेसे दूर राहिले कारण या फ्लडलाइट्स मध्ये थोडासा धुक्याचं साम्राज्य असताना चेंडूला नीट पाहणं तेही गरजेचं आहे. चेंडू आपल्यापर्यंत येतोय की वर जातोय. स्कोर जाऊन पोहोचलाय 21-21
3 चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. वेट केलं चेंडूसाठी, त्याच्यानंतर स्ट्रोकला खेळलेला आहे. सिंगल आलंय, रोटेट झाल्यासाठी बघितलं आपण. जय विश्वकर्मा दुसऱ्या धावासाठी आले. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 23 या धावसंख्या. स्कोर इज 23 हियर अँड दिस इज लास्ट ओव्हर ऑफ फर्स्ट इनिंग हियर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅच बिटवीन पेलार बी अँड श्रीवर्धन. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला. धावा आहे धावफलकावरती 23. जसं 13 धावा झाल्या होत्या त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं अजून 13 धावांची अपेक्षा पेलार बी संघ जरूर करतोय. पुढचा मॅच जो होतोय शेवी 26 मॅच खेळेल. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येत आहेत बघा. एखादा मोठा फटका येतोय का? गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न. जय विश्वकर्मा ऑन फायर. षटकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या 30 वरती पोहोचली जाते. 31 धावांचं आव्हान आहे समोरच्या संघासमोर. चला गाणं घेऊया आणि नंतरच्या बघा. हो टिपिकल म्हणजे जसा जय विश्वकर्माला आतापर्यंत आपण पाहिले त्याच्या बरोबर स्ट्रॉंग झोनच्या दिशेनं हा चेंडू खेळलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 13 धावा होत्या. या षटकामध्ये 17 धावा आल्या. धावा झाल्या धावफलकावरती 30-31 धावांचं आव्हान आहे. पुढचा मॅच निव्या स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला शैवी 26 या 2 संघादरम्यान पुढचा सामना असणार आहे. बघा जरी बॉलिंग कार्डवरती आपण नजर टाकली तर आर्यनचं 7 धावांचं षटक, कुणालचं 6 आणि निश्चय नाव त्यांचं निश्चय होतं पण बॅट्समनने निश्चय जास्त केला होता जास्त धावा करण्याचा. त्याच्यामुळे शेवटचं षटक आले 17 धावांचं हे षटक आले. वॅगन व्हील आपण जे पाहतोय षटकार 2 जे मिड विकेटला आले षटकार ते आपण पाहिले आणि त्याच्याने धावसंख्या झाली ती 30. टॉस 2 टीम कॅप्टन निव्या स्पोर्ट्स आणि शेवी 26. शेवी 26 राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकचा कौल केला जातोय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतरचा देखील एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुकाराम मंगेला ओके म्हणजे शेवी 26 चंदनसरचा संघ असेल आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी जो संघ आहे निव्या स्पोर्टचा ज्याच्यामध्ये पायगावचे खेळाडू आहेत, टेंबिवलीचे खेळाडू आहेत. कदाचित तुम्हाला आठवण असेल 2018ला ज्यावेळेला विजय जाधवच्या संघानं फायनल जिंकली होती त्यावेळेला प्रेस्टीज ऑफ वाडा खेळला होता. त्याच्यातले काही खेळाडू आहेत त्याच्यामुळे मजा येणार आहे त्या पुढच्या मॅचला देखील. एक आपल्या चंदनसरचा शेवी 26 आहे आणि दुसऱ्या बाजूला निव्या स्पोर्ट्स याच्यामध्ये पायगावच्या खारगावचे खेळाडू आहेत, काही टेंबिवलीचे आहेत. त्याच्यामुळे पुढचा मॅच देखील चांगला आहे.
हा नक्कीच रफ अँड टफ सामने आहेत कारण आज देखील बघितलं आपण प्रत्येक दिवशी चांगले खेळाडू आपण बघितलेत परंतु त्याही अजून बघितलं आपण तर आज चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात लवकर फलंदाज बघितला नितेश सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आणि धीरज हा गोलंदाज पाहायला मिळतोय धीरज यांचा पहिला चेंडू असणार आहे बघितलं आपण नितेश यांच्यासाठी हुक करण्याचा प्रयत्न बघितला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ आहे पाठीमागे सरकले होते आणि सरकून बघितलं फाईनचं क्षेत्र निवडला होता मात्र चेंडू बघितला आपण तर थोडासा बघितलं मिस झाला आणि यशच्या हातामध्ये चेंडू निघून जात आहे गुड डिलिव्हरी फर्स्ट डिलिव्हरी अँड वन ऑफ द बेस्ट डिलिव्हरी बघा सुरुवात तिथे तशीच होती तिथेही काही सुरुवातीपासून धावा नव्हत्या आल्या शेवटच्या क्षणी धावा आल्या होत्या त्याच्यामुळे तसं हे घडू शकतं इथे स्ट्रायकर एंडला आहे अकोटाप्याचा चेंडू तो ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॅकफुटला जागा शोधायची होती जे कव्हरला आणि डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मधून खेळायचं होतं एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावाने स्कोरला झाले सुरुवात मोठं असं आव्हान आहे टार्गेट फार मोठा आहे त्याचा पाठलाग करताना बघूया सुरुवात झाले पहिले 2 चेंडू झाले आहेत एक धाव हितेश आता स्ट्रायकर एंडला सुनील सुनील स्ट्राईक एंडला येतोय हितेश ज्याच्या नावावरती बघितला एक धाव आहे ऑन द मार्क ह्या खेळाडू पाहायला मिळतोय बघितलं आपण अजूनही बघितलं आपण तर धावांचा ओघ वाढवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला चेंडू वर निघून जातो कॅच ब्युटिफुल कॅच वन ऑफ द फ्लाइंग कॅच आपल्याला तुकाराम मंगेला पाहायला मिळते काय म्हणायचंय आजच्या दिवसातला सर्वात सुंदर झेल असं म्हणूया कारण आज काही खेळाडूंनी अटेपही चांगला केला हा झेल आपण पुन्हा पुन्हा पाहावा असा झेल टिपला गेलेला आहे धीरज गोलंदाज हा चेंडू हाताळला गेला होता बघा आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं हा झेल टिपलाय अकोटप्याचा चेंडू होता पुलचा फटका टॉपे लागला चेंडू बराच वेळ वर राहिला स्वतः फॉलो थ्रू मध्ये गेले आणि धावत जात असताना हा झेल बघा शेवटच्या क्षणी चेंडूवरती नजर ढळू दिली नाहीये नजर कायम ठेवली झेलही टिपला आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन त्याने त्याच करता केले कारण सुंदर असा झेल आजच्या दिवसातला टिपलाय तो धीरजनं होय धीरज महत्वपूर्ण झेल टिपतो या ठिकाणी आणि स्वतः बघितला आपण फॉलो थ्रू मध्ये झेल त्याने पकडला होता अप्रतिम बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये पुन्हा पुन्हा ती क्लिप तुम्ही बघू शकता ओ बघितला आपण थोडस बाहेर काढलं होतं चेंडूला पण जशा एक्सप्रेशन होत्या ना म्हणजे बाकी खेळाडूंच्या किंवा या बॉलरच्या असं वाटलं चेंडू बॅटच्या कडेला बिलकुल कडेला लागला होता झेल सुटलाय जीवनदान लाभले कारण ज्यावेळेला कडेला लागतो त्या बॅट्समन एकदा मागे वळून बघतो बाबा झेल टिपलाय का नाही आणि तेही व्हायला आहे बघा अल्ट्रा जास्त तर जास्त असतं फक्त ते नाही आहे पण एक डिफ्लेक्शन दिसून आलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर आता बिग डिफ्लेक्शन आहे बिग थिकेज ड्राईव्ह करायचा होता कडायला लागलाय चेंडू चालला थर्ड डिझाइन मध्ये पाठलाग केला जातोय 2 धावा चेंडूवरती पूर्ण तिसऱ्या धावायचा प्रयत्न 3 धावा चेंडूवरती पूर्ण वन शॉट 3 धावा धावले फक्त एक वेळा धावताना कुठली तरी चूक झाले चांगले क्षेत्ररक्षक तडब्यांच्या क्षेत्रामध्ये झाले 2 धावा चेंडूवरती पूर्ण 5 चेंडूचा खेळ झालाय धावा आहेत धावफलकावरती 3 एक गडी बाद 3 धावा 13 चेंडूने बघितला आपण 28 धावेची अजूनही गरज आहे लॉंग चेस फॉर अ फिल्डर शेवटच्या क्षणी चेंडूला गॅदर करतोय क्षेत्ररक्षक आणि 3 धावा पाहायला भेटल्या मी म्हणे त्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय फलंदाज मात्र एक धाव खात्यामध्ये फक्त जोडली जाते धावसंख्या 4 वरती पाहायला मिळते 12 चेंडू 27 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी
तर धीरज पहिले षटक त्यांनी पूर्ण केलं. फक्त 4 धावा आपल्या षटकामध्ये त्यांनी दिल्या. परंतु त्याहून महत्त्वपूर्ण बघितलं टिपलेला तो झेल अप्रतिम झेल होता मी म्हणेन. स्वतः धावून बघितला आपण तो झेल गॅदर केला गेला होता मी म्हणेन त्यांच्या मार्फत. दॅट वॉज अ गुड कॅच. 4 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये बघितलं अजूनही बघितलं आपण तर जवळजवळ 27 ते 28 धावांची गरज. इथे मात्र बघितलं आपण खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू बघितलं ट्रॅव्हल झाला ऑफ साईडला पाठीमागे सिंगल इथे आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल 5 या धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि बघितलं 26 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. एका बाजूने पेलार बी जो नाला सफरचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर श्रीवर्धनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुकाराम गेला पेलार आणि श्रीवर्धन मधली लढाई मैदानावरती 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 26 धावा अजून करायची आहेत. त्याच्यामुळे एक मोठा फटका थोडासा जवळ जाईल मॅचच्या. त्याही फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज आहेत. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न मॅचच्या मधोमध येत नाही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. 1 धाव. बराचसा प्रेक्षक वर्ग म्हणजे तिन्ही दिवस पहिलं रात्रभर थांबतोय. आताही पहिला बराचसा प्रेक्षक वर्ग कैलास पाटील नक्कीच जे सफाळ्याचे मित्र आहेत आमचे मंगलदास गरत त्यांनी हे जर समोरच्या कैलास पाटील ज्यांचा आवाज नेहमीच ऐकायला आवडतं म्हणून त्यांनी आपली कॉमेंट नोंदवलेली आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत कारण तिथे त्या प्रतिक्रिया देतात. काहीच्या सूचनाही झाल्यात म्हणजे एक आपले व्ह्यूवर तिथे आहेत त्यांनी काही आपल्या सूचनाही दिलेल्या आहेत. एक फटका पाहिजे होता. एक फटका पाहिजे होता. तो फटका आलाय. म्हटलं ना एक फटका पाहिजे. तो फटका आलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 रितेशच्या बॅटमधनं षटकार. वा षटकार होता हा ठोकलेला आणि या टीमच्या पेलाच्या अगेन्स्ट ठोकलेला हा षटकार महत्वाचा आहे श्रीवर्धनसाठी. अजून एक फटका खेळलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. पहिला षटकार आणि आता आला आहे चौकार. 4 धावा. बघितलं आपण इथे 16 झालेत आतापर्यंत बघितलं तर तुकाराम मंगेला एक नवीन काही ना काही एनसीसीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षामध्ये बघितलं कॉमेंट्रीच्या बॉक्सवरच्या वरती घड्याळ देखील आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम मंगेला 16 धावा धावफलकावरती. ते वॉच आहे नक्कीच. ते वॉच आहे आणि प्रत्येकावरती पण वॉच आहे. याच्यामुळे 16 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांचा वाटला करायचा आहे. 7 चेंडूचा खेळ आहे. 7 चेंडूचा खेळ आहे आणि 7 मध्ये 15. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. वाईट बॉलचा इशारा आलाय. आता कहाणी आले 7 चेंडू आणि 14 धावा. होय वाईट आलाय आणि आता मात्र मॅच झाले टाईट. 7 चेंडू 14 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. रफ अँड टफ कडे सामना पाहायला मिळतोय. एक रोमांचक असा मुकाबला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय शेवटच्या चेंडूसाठी. फिरून काढण्याचा प्रयत्न अगोदर वळले आणि त्याच्यानंतर बघितलं चेंडू थोडासा पाठीमागे निघून जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 इयर. 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. 7 चेंडू शिल्लक आहे. 14 धावेची गरज आहे. चला एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मॅच कडे येऊया. डीजे स्पर्धा पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी गणपत बाबूराव पाटील कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा असतात. 4था दिवस. 4थ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा 4था मॅच चाललाय. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पुढचा मॅच 2 संघांच्या मध्ये होतो. शेवी 26 एकच्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला निविया स्पोर्ट्स. या 2 संघादरम्यान पुढचा सामना होतोय. हितेश खेळतात 13 वरती. सुजित खेळतात 3 वरती. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दानिश. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगलाय. पेल्लार की श्रीवर्धन, नालासोपारा की कोकण असा मॅच आहे.
आहे नक्कीच. एका बाजूने कोकणचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं पेलार बीचा संघ पाहायला मिळतोय. एका बाजूने बघितलं आपण हितेश आहे, दुसऱ्या बाजूला सुजित आहे, तर तिसऱ्या बाजूला बघितला गोलंदाज दानिश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक धीरज, दुसरं षटक अभिषेक आणि आता मात्र दानिश आलाय आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी तुकाराम मांगेला. शेवटचं आणि महत्वाचं षटक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर. 6 चेंडू 14 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बॅटचे कडा लागले, डिफ्लेक्शन दिसून आले, पंचांचा बोर्डवर. पहिल्या चेंडूवरती विकेट, गडी बाद. थँक्यू. बरेचसे पाठीराखे तिथेही आहेत, कारण दोन्ही संघाचे पाठीराखे युट्यूबवरती देखील आपापल्या संघाला शुभेच्छाही देतात. तिथे बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमसाठी त्यांनी तिथेही सांगितलेलं आहे. कारण त्या प्रेक्षकांना म्हणजे एकाने जर सांगितलं, आता एक मीरा भाईंदर बिग बॅश लीग झाली, तिथे बाहेर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील एक चांगला उपक्रम त्यांनी देखील केला गेला होता. मग तशाही काही का सूचना किंवा कल्पना काही का जे व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक जे आपल्यापर्यंत पोहोचवतात, थँक्यू. कारण क्रिकेटमध्ये आत्मीयता आणि क्रिकेटला काय काय जे चांगलं करायचं त्याविषयी त्यांनी आपलं मत नोंदवले. 5 चेंडूचा खेळ आहे, 5 चेंडूमध्ये 14. 5 चेंडू 14 धावेची गरज आहे. सामना रंगलाय, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रंगामध्ये तो सामना येतोय, परंतु सामना कोणाच्या बाजू झुकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय, राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र बघितलं आपण चेंडू बॅक टू द बॉलर निघून गेला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, सिंगल कंप्लीट केली जाते, एक धाव येते खात्यामध्ये. वॉट अ मॅच तुकाराम मांगेला. आणि जय विश्वकर्मा यांच्या चेहऱ्यावरती जर पाहिलं तर दानिशला सांगत होता, भाई आपका ध्यान किधर है, आपका थ्रो इधर होना चाहिए था, ते सांगत होते. म्हणजे वरुण धवनचा चित्रपट आहे ना, तो तसा आहे. त्या चित्रपटामध्ये गाणं आहे, तेरा ज्ञान किधर आहे, हिरो इधर आहे. तसा ध्यान नव्हतं, थ्रो या एंडला यायला होता, पण तसा झाला नाही. पण क्रिकेटमध्ये असं करतो, ज्यावेळेला दबाव असतो, प्रेशर असतो, एक पहिलं माइंड चालतं, त्याच्यावरतीच आपण चालतो. 4 चेंडूचा खेळ आहे, 13 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला हितेश, ज्याने एक षटकार ठोकलाय, ज्याने एक सिक्सर मारलाय, ज्याने या मॅच मधला रोमांच वाढवलाय, तो स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. अजून एक क्षेत्ररक्षक नाहीये, असता तरी रोखू शकला नसता. पंचांचा इशारा येणार आहे. इट्स 4 or 6. ज्यानं पहिलाही षटकार ठोकलाय आणि आत्ताही षटकार ठोकलाय. आता मॅच आलाय, कहाणी आले. 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये धावा करायचे त्या 7. नक्की प्रेक्षकांना पण माहिती पाहिजे ना, थोडी उत्कंठा त्यांना खेचूया. 3-7 7 धावेची गरज आहे या ठिकाणी आणि चेंडू शिल्लक आहेत. बघितलं आपण 3. काय सामना रंगलाय. आता मात्र प्रेक्षक वर्ग युट्यूब वरती बघितलं आपण 1000च्या वरती गेले तुकाराम मांगेला. 1000 आहे, कारण मैदानावरती पण आता दोन्ही खेळाडू 100% प्रयत्न करतात ना. मग 100च्या 10 पट झाले तर 1000 तिथे आपसुक झाले, कारण प्रयत्न 100% चाललाय. 3 चेंडू आहेत आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगलाय. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला येतोय, बघायचं आहे 3 क्षेत्ररक्षक, परंतु बघायचं आहे या वेळेस 2 धावा कंप्लीट होते. 2 धावा येत आहेत, या 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकलं जाईल. अजूनही बघितलं चेंडू शिल्लक आहेत 2 धावा हव्यात 5. 2-5चा मॅच रंगलेला मॅच. श्रीवर्धन की पेल्लार, हा कोटप्या चेंडू डिफ्लेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण. हा चेंडू ट्रॅव्हल होत होता पण जय विश्वकर्माने हा चेंडूला नाही रोखलाय, जाणारा मॅच पण रोखलाय. कारण इथे आलेल्या 1 ते 2 धावा कदाचित 3 येऊ शकल्या असत्या, निर्णायक ठरल्या असता. रोखलाय चेंडू, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक ऐकूया धून आणि येऊया. एक रिफ्लेक्शन होता, लेग स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटला लागला होता, ट्रॅव्हल होत होता आणि जास्त थांबवले.
म्हणजे जसं मी गेल्या वर्षी पण म्हटलं होतं, म्हणजे एस टीची पहिले एक टॅगलाईन होती, हात दाखवा गाडी थांबेल. आता जय विश्वकर्मा तेच गेले, हात दाखवला आणि चेंडूला थांबवलेला आहे. त्याच्यामुळे हा महत्वाचा होता. आता एक चेंडूवरती 5, म्हणजे आता कंपल्सरी चेस आहे. त्याच्यामुळे जर लिगल डिलिव्हरी आली तर त्याच्यावरती षटकार येणं क्रमप्राप्त आहे. पण एक चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. परंतु स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला तो चितेच आहे ज्याने बघितलं आपण 2 षटकार मारलेत आणि बघितलं एक चौकार देखील मारलाय. तो इथे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बघायचं शेवटचा चेंडू ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न, काय षटकार आलाय की यावर झोकला जाईल. ओ ओ इट इज अ बिग अँड इट इज अ 6 हिअर. षटकार हा सामना जिंकलाय. नाव ही तेज आहे, पण तो तेज आहे, वेगवान आहे. आणि हा विनिंग षटकार, विनिंग सिक्सर, शेवटच्या चेंडूवरती पाहिजे होता सिक्सर आणि तो षटकार ठोकलाय हितेशनं. मॅच समज पहा, 30 धावा केल्या बेलारबीनं, 18 धावांची खेळी विनोदची, 11ची जय विश्वकर्माची.